ओके, गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. 10th थोडंसं इंट्रोडक्शन झालं आहे आय थिंक, आणि ते बेसिक कोणते फंक्शन आहे ते पण तुम्हाला माहीत असतील लगभग, तरी पण एक रिव्हिजन म्हणून बघणार आहे. आता बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये 6 येतात. त्याच्यामधून 6मधून आपल्याला 3 हे जास्त युजेबल आहेत. नंतरचे 3 तुम्ही म्हणजे कधीमध्ये यूज होतात. 3पेक्षा शेवटचे 2 तर कधीमध्ये यूज होतात. बघा 10th तुम्ही पाहिलं असेल की एक राईट अँगल ट्रायंगल जे असेल, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे कोणता, ज्याचा एक अँगल हा 90 डिग्री असतो. सपोज 1 राईट अँगल ट्रायंगल ABC, ओके, आणि हा अँगल थिटा. राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा हा अँगल जो आहे म्हणजे याला जर तुम्ही म्हटलं तो काय येईल, अँगल ACB इज इक्वल टू थिटा घेतला आहे. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही जी साईड असते हिला म्हणतात बेस, ऑर काही बुक्समध्ये किंवा काही लोक याला म्हणतात ॲडजस्टसेंट. ॲडजस्टसेंट का पण ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करतो, ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीबद्दल म्हणजे ॲनालिसिस करणार असतो त्यावेळेस हिला म्हणतात की ॲडजस्टसेंट. ॲडजस्टसेंट का, कारण थिटा जो आहे, थिटाच्या जवळची बाजू येते, थिटाला लागून येते बाजू, थिटाला ॲडजस्टसेंट येते, म्हणून हिला म्हणतात ॲडजस्टसेंट. ही जी साईड आहे हिला म्हणतात हायपोटेनस. सॉरी, येईल हायपोटेनस. आणि ही साईड आहे हिला म्हणतात परपेंडिक्युलर और अपोजिट. ही साइड हायपोटेनस, ही साइड बेस और ॲडजस्टसेंट. ॲडजस्टसेंट का म्हणतात, ज्यावेळेस ट्रिग्नोमेट्री फंक्शन ट्रिग्नोमेट्रीचा विचार करतो त्यावेळेस आपण अँगल आपल्याला मस्ट, ओके, त्या अँगलनुसार आपण 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाईंड करतो, म्हणून अँगल तर मस्ट आहे. अँगलच्या जवळची, अँगलला लागून जी साईड आहे, एकतर ही साईड आहे तिला तर हायपोटेनस सांगितलं, राहिलेली कोणती ही साईड जी अँगलला टच आहे तिला म्हणून म्हणतात ॲडजस्टसेंट, आणि काही लोक म्हणतात बेस. आणि ही जी साईड आहे AB ची साईड आहे ती एक तर परपेंडिक्युलर का म्हणतात, कारण AB आणि BC मध्ये अँगल बिटवीन AB अँड BC तो आहे 90 डिग्री. आणि ज्यावेळेस 2 लाईन 90 डिग्रीमध्ये असतील त्यावेळेस त्या लाईन्सला म्हणतात की परपेंडिक्युलर लाईन्स आहे. आठवून ठेवायचे, 2 लाईन्स ज्यावेळेस 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करतात, AB बघा आणि BC बघा, दोघांमध्ये 90 डिग्री, त्यावेळेस असं म्हटलं तर की दोघं लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आणि परपेंडिक्युलर किंवा अपोजिट का म्हणतात, कारण थिटाच्या अपोजिट साईड ही ॲडजस्टसेंट आहे, ही अपोजिट आहे, म्हणून तिला अपोजिट म्हणतात. आता ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक 6 फंक्शन आहेत. एक म्हणजे साइन थिटा, सेकंड कॉस थिटा, थर्ड टॅन थिटा, फोर्थ कॉट थिटा, फिफ्थ सेक थिटा, अँड लास्ट कोसेक थिटा. साइन थिटाचं साइन थिटाची डेफिनेशन जर पाहिली तुम्ही तर ती येते अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. काय तर ती अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस थिटाची डेफिनेशन पाहिली तुम्ही, थोडं लांब लिहू द्या मला. कॉस थिटाची डेफिनेशन जे पाहिली, आता इथं जर याला लिहायचा विचार केला तर अपोजिट साईड कोणती आहे, थिटाच्या अपोजिट म्हणजे काय आलं ती AB. जस्ट रिव्हिजन आहे, हायपोटेनस AC. कॉस थिटाची तुम्ही त्याची डेफिनेशन पाहिली तर ती येते ॲडजस्टसेंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजस्टसेंट घ्या किंवा बेस घ्या. ॲडजस्टसेंट आहे BC, hypotenuse AC. Then tan theta.
टॅन थिटा येते अपोजिट अपॉन ॲडजस्टंट, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट. अपोजिट साइड कोणती होती इज ए बी अपॉन बी सी. कॉट थिटा, कॉट थिटा पाहिलं तुम्ही तर कॉट थिटा डेफिनेशन येते ॲडजस्टंट साइड अपॉन अपोजिट म्हणजे 1/tan. बी सी अपॉन ए बी. तुम्हाला क्रॅम्प करण्यासाठी हे 3 इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला कोणत्याही आणि आपल्यासाठी सांगतो आहे मॅथमॅटिक्ससाठी सांगत नाही. मॅथमॅटिक्समध्ये हे पूर्ण चॅप्टर आहे 3rd किंवा 4 नंबरच्या कडे चॅप्टर पूर्ण, त्यावेळेस तुम्ही पूर्ण डीपमध्ये शिकणार आहात. आपल्याला जे लागणार आहे ते सांगतो आहे फक्त. साईन, कॉस अँड टॅन. कधीमध्ये कॉट लागतो, कोसेक सेक तर लागतच नाही. तर तुम्ही क्रॅम्प केले नाही केले फॉर फिजिक्स इट डझंट मॅटर. सेक थिटा, सेक थिटासाठी सेक थिटाची डेफिनेशन आहे हायपोटेनियस अपॉन ॲडजस्टंट. हायपोटेनियस होता ए सी, ॲडजस्टंट आहे बी सी. बी ज्यावेळेस यूज करतात बेस अँड परपेंडिक्युलर हे वर्ड यूज करत नाही. मी यूज करतो अपोजिट ॲडजस्टंट. कारण का थिटा दरवेळेस सपोज असा ट्रायंगल असेल ए बी सी, हा तर 90, पण त्यांनी जे थिटा सांगितलं असेल की हाय हे दोघं अँगल सेम असतील, इट डझंट, हे तर काय फिक्स नाही. मग त्याने जे थिटा सांगितला हाय तर मग त्यावेळेस बेस ही अपोजिट होऊन जाते. म्हणून की त्यावेळेस काय होतं की ॲडजस्टंट अँड हे काय अपोजिट. कळलं? त्यावेळेस बेस आणि याची म्हणजे डेफिनेशन उलटी होते. म्हणून त्याच्यापेक्षा काय क्रॅम्प करताना काय करायचे ॲडजस्टंट अँड अपोजिट या 2 वर्डमध्ये काय क्रॅम्प करायचे की थिटाच्या सोबतची साईड. इथं बघा थिटासोबत ही का होती, ही एक होती हायपोटेनस. कोणती साईड असते जी 90 डिग्रीच्या अपोजिटला असते. 90च्या समोर जी साईड असेल ती हायपोटेनस फिक्स आहे, ती कधी चेंज होत नाही. मग तुम्ही जे थिटा हा घेतला तर तुमची ॲडजस्टंट ही होईल, थिटाला लागून जी साईड असेल ती, आणि अपोजिट होईल ही. म्हणून हे वर्ड इज क्रॅम्प करायचे करताना. आतापर्यंत मे बी काही पोरं स्टुडंट परपेंडिक्युलर साईड यूज करतात, परपेंडिक्युलर वर्ड. पण परपेंडिक्युलर आता ही पण परपेंडिक्युलर आहे, बी सी लाईन ही ए बीला परपेंडिक्युलर आहे, ए बी लाईन ही बी सीला परपेंडिक्युलर आहे. कन्फ्युजन होते की नेमकं कोणती. म्हणून हे वर्ड यूज करायचे. थिटाच्या जवळची साईड असेल ती काय येईल ॲडजस्टंट, थिटाच्या एक्झॅक्ट समोर असेल ते अपोजिट, 90च्या समोर हायपोटेनस तिथं फिक्स असते. सेक आणि नंतर ओके कोसेक थिटा. कोसेक थिटा आहे हायपो अपॉन अपोजिट. हायपो होती ए सी, अपोजिट होती वरती इकडं ए बी. हे बेसिक डेफिनेशन आहेत साईन कॉस टॅनच्या. 6मधून आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट ते मी म्हणतो की हे 3 क्रॅम्प करून ठेवायच्या. काही वेळेस कॉट लागते, वरच्या 4 तरी क्रॅम्प करून ठेवायच्या, हे तर काही ठीक आहे, एवढं काही विशेष नाही. अजून रेसिप्रोकल आयडेंटिटीज बघितलं तुम्ही तर साईन थिटा इज इक्वल टू काय ए बी अपॉन ए सी. हा बघा कोसेक इज इक्वल टू काय ए सी अपॉन ए बी. हे दोघांचे तुम्ही जे यूज केला तर काय तर बघा ते साईन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. साईन थिटा का आता राहू द्यायला, कोसेक थिटा काय घेतला आहे फक्त प्रूफ करतो आहे मी, ते कसं कळलं आयडेंटिटी. 1 अपॉन कोसेक थिटा. कोसेक थिटा का आता ए सी अपॉन ए बी म्हणजेच काय ए बी अपॉन ए सी. साईन थिटा इज इक्वल टू दिस म्हणजेच काय साईन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. हे दिलेले आहेत, हे क्रॅम्प करायचे. हे परत तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये होणार आहे, ज्यामुळे मी एकदम थोडा फास्टली घेतो आहे. फक्त ते काय म्हणतात एक इंट्रो येतो की हां असं काहीतरी दिसणार आहे आपल्याला, फक्त एवढं डोक्यात ठेवा. ज्यावेळेस यूज होत जातील पुष्कळ यूज करायचे त्यावेळेस त्याचे क्रॅम्प होत जातील, ते तुम्हाला कळेल पण की हां कसं यूज करायचे याला, कोणत्या याच्यामध्ये का. आता जे मी तुम्हाला त्याचा यूज दाखवला तर तुम्हाला कळणार नाही
नेमकं तुम्हाला, कारण फिजिक्सबद्दल आपल्याला सध्या काही माहिती की वर्क डन, फोर्स हे काय आहे, याचे डायरेक्शन का असं, त्याचे डायरेक्शन का असं, हे आपल्याला माहिती नाही, म्हणून ते कळणार नाही. हे जस्ट फक्त इंट्रोडक्शनसारखं म्हणतो मी. साइन थीटा इज इक्वल टू 1 कोसेक तुम्हाला क्रॅम्प करून ठेवायचं आहे. ओके. सिमिलरली अजून दुसरी आयडेंटिटी कॉस थीटा जे तुम्ही घेतला तर तो येतो कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. तुम्ही जे टॅन थीटा घेतला, टॅन थीटा इज इक्वल टू तो येतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. फॉर्म्युला बुकमध्ये दिलं आहे. कारण कसं काय तो टॅन थीटा बघा डायग्रॅमवरून टॅन थीटाच्या पाहिला तुम्ही काय तो ए बी अपॉन बी सी. ओके. आता साइन थीटा काय दिला आहे ए बी अपॉन ए सी, म्हणजे ए बी अपॉन ए सी. वरती साइन थीटाला कॉस थीटा काय आहे बी सी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए सी. इथं ए सी कॅन्सल होईल, तो राहिला ए बी अपॉन ए सी. आणि ए बी अपॉन ए सी पाहिला तुम्ही एक मिनट तो राहिला ए बी अपॉन बी सी. ए सी कॅन्सल झाला, ए बी बी सी राहिला, तो ए बी बी सी. ए बी अपॉन बी सी काय तर तुमच्या टॅन थीटाचा, म्हणून टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे तुम्हाला रीड करून ठेवायचे, सॉरी क्रॅम्प करून ठेवायचे. तसंच सेम कॉट थीटा पण आहे. कॉट थीटा इज इक्वल टू बी सी अपॉन सॉरी कॉस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा. अपोजिट आहे टॅन थीटाचा. ह्या आपल्याला याचा कसा यूज होतो मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो ना. एखादं एक्झाम्पल समजा की प्रॉब्लेम होता तुमच्या आणि त्या प्रॉब्लेमचं तुमचं जे ॲन्सर आलं आहे ते ॲन्सर काय आलं आहे ते हे आलं आहे 2 साइन थीटा अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा. ॲझ्युम करा की तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केलं आहे फिजिक्सचं, कोणतंही असेल ते, प्रोजेक्टाईल मोशन असेल, फोर्स असेल, काय पण, त्याचे फायनल ॲन्सर तुम्ही ज्यावेळेस पूर्ण सॉल्व केलं त्यावेळेस तुमचे ॲन्सर हे आलं आहे. तर ते ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून याला कसं चेंज करतात ते दाखवतो मी. त्यांचे जे ऑप्शन असतील प्रॉब्लेमचे ऑप्शन, तर फर्स्ट ऑप्शन असेल 2 साइन थीटा अपॉन साइन थीटा प्लस 1. सेकंड ऑप्शन असेल 2 साइन थीटा अपॉन साइन थीटा प्लस 2 कॉस थीटा. थर्ड ऑप्शन असेल 2 अपॉन 1 प्लस टॅन थीटा. अँड फोर्थ ऑप्शन असेल 2 अपॉन 1 प्लस कॉट थीटा. काय केलं तुम्ही एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व केला आणि त्या प्रॉब्लेमचे ॲन्सर हे आलं आहे. तर जे डबल ई नीटमध्ये क्वेश्चनमध्ये ते जे ऑप्शन कसे असतील तुम्हाला त्याच्यात काय असतात 4 ऑप्शन असतात, एक तुम्हाला चॉईस करायचे असतो, MCQ असतात. ओके. हे तुमचे ॲन्सर आलं आहे पण 4 ऑप्शन कसे असतील असं काहीतरी. त्यांनी लास्ट स्टेपला तुमच्या प्रॉब्लेमच्या लास्ट स्टेपला ट्रिग्नोमेट्रीच्या यूज करून चेंज करून जाते. आता याच्यात बघितलं 2 साइन थीटा 2 साइन थीटा साइन थीटा प्लस 1 साइन थीटा प्लस कॉस थीटा, म्हणजे हे ॲन्सर तर नाही आहे. 2 साइन थीटा ओके बरोबर आहे, साइन थीटा पण बरोबर आहे, कॉस थीटा पण बरोबर, पण 2 आहे इथं 2 आहे का आपल्या याच्यामध्ये 2 आलेला नाही, यांच्याकडे 2 आहे. आता इकडं पहा 2 अपॉन 1 प्लस टॅन थीटा. आपला काय आहे 2 साइन थीटा, इथं साइन थीटा आहे का नाही, मग ॲन्सर लगभग चुकीचे आहे असं म्हणणार आपण. आता खाली बघा अजून 2 इंटू काहीच नाही, इथं 2 इंटू साइन थीटा आहे काहीच. मग याला आपल्याला मॉडिफाय करायला लागतं 4ही ऑप्शन पाहून की मी कोणतं म्हणजे याच्या कन्व्हर्शन या 4हीमधून कोणासोबत करू शकतो, म्हणजे कोणामध्ये करू शकतो, याची कोणामध्ये याला मी कन्व्हर्ट करू शकतो. आता इथं बघा इथं पण साइन थीटा आहे, इथं पण साइन थीटा आहे. मी काय करेल साइन थीटा कॉमन घेऊन टाकेल. हा 2 साइन थीटा ॲज इट इज, इथून साइन थीटा जे मी कॉमन घेतला तर तो राहील साइन थीटा, ह्या टर्मच्या जागेवर 1. इथं काय होईल कॉस थीटा अपॉन साइन थीटा, साइन थीटा गेट कॅन्सल, राहिलं काय 2 अपॉन 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. आता कुठं मॅच होतं आहे का 2 आला, इथं 2, इथं हे दोघांपैकी एक मॅच होतं आहे. आता कॉस थीटा अपॉन साइन थीटा म्हणजे काय, तर कॉस थीटा अपॉन साइन थीटा येतो
कॉट थिटा. टॅन थिटा येतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा याची व्हॅल्यू साइन थिटा अपॉन कॉस थिटा राहिला असता इथं, कुठं इथं, तर मी टॅन पुट करून दिला असता. कॉस थिटा अपॉन साइन आहे म्हणून मी कॉट पुट करेल. याचा आन्सर काय येईल मग 2/1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉट थिटा, तो राहील कॉट थिटा. आणि मग हे आन्सर असेल. काय केलं तुम्ही, एक प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व केला आणि त्याच्या फायनल आन्सर असं आलं. त्यांनी फायनल स्टेजला काय केलं, ट्रिग्नोमेट्रीचा यूज केला आणि त्याला याच्यामध्ये कन्वर्ट करून आणि ऑप्शनमध्ये मग तुम्हाला हे 4 आन्सर दिले. कळलं. मग तुम्ही विचार करा, कधी कधी माणसाला कट करा हे चुकलं माझं, ते चुकलेलं नसेल. लास्ट स्टेजला पण विचार करा की याच्यात कोणते फॉर्म्युला यूज करेल मी ट्रिग्नोमेट्रीचे की जेणेकरून एक ऑप्शन माझं करेक्ट येईल, एक ऑप्शनमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. इथं तसे प्रॉब्लेम जे असेल त्यावेळेस अजून क्लिअर होईल ते. पण जस्ट मी सांगतो तुम्हाला की ट्रिग्नोमेट्री कसं यूज होणार आहे आपल्यासाठी, JEE नीटमध्ये कसं यूज होणार तेवढं सांगतो मी तुम्हाला. ओके. तर तुम्हाला हे फॉर्म्युले म्हणून क्रॅम करायचे आहेत की साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉट थिटा, हे दोघं क्या साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला म्हणून क्रॅम करायचे आहेत. अजून एक ओके ABC. सपोज मी एक्झाम्पल घेतो आपण 5, 3, 4 थिटा. काय केलं मी 5, 3, 4 थिटा. हायपोटेनस आहे. आता ही थिटाच्या सोबत साईड म्हणजे ही काय आहे ॲडजस्टेंट, ही काय आहे अपोजिट आहे. मला फाईन करायचं आहे साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू काय होतं अपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजे काय येईल तो लिहून घेता मी आजी, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड किती आहे 3, हायपोटेनस किती आहे 5. सो थिटा इज इक्वल टू साइन थिटा इज इक्वल टू 3/5. हे झालेलं आहे. मला वाटतं 10th तुम्ही थोडेफार प्रॉब्लेम्स केले असतील, थोडे तरी असतील असं वाटतं मला. साइन थिटा इज इक्वल टू काय आलं 3/5. सो थिटा इज इक्वल टू काय आलं साइन इनव्हर्स 3/5. हे कुठं पाहिलं आहे का, पाहिलं नसेल तर आता आठवण ठेवायचं. आलं की मॅथमध्ये ते 3rd चॅप्टरमध्ये सर्व येणारच आहे, पण आता आठवण ठेवायचं. काय आहे साइन थिटा दिला आहे तुम्हाला, साइन थिटा इज इक्वल टू 3 आणि तुम्हाला थिटा फाईन करायचे. तर साईनला त्या ती जी अमाऊंट असेल, तिची व्हॅल्यू असेल त्याला ब्रॅकेटमध्ये घेऊन साइन इनव्हर्स करून घ्यायचं. ओके. आठवण ठेवा हे थिटाची व्हॅल्यू. आता साइन इनव्हर्सची व्हॅल्यू फाईन केली तुम्ही तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. बट आपल्यासाठी फिजिक्समध्ये प्रॉब्लेममध्ये येताना थिटाचे फाईन करायचे असेल तर मॅक्झिमम टाईम अशीच दिलेलं असते, याची व्हॅल्यू फाईन करायची गरज नसते. ऑप्शनमध्ये तुम्हाला असं काहीतरी दिसेल. एक जस्ट इंट्रोडक्शन आहे, घाबरू पण नका याला. मे बी एखादा ते झालं बी असेल 10th. मी 10th क्लास घेत नाही, मला माहीत नाही की तुम्ही 10th कुठपर्यंत तुमच्या कुठपर्यंत होतं, पण जस्ट बेसिक होतं. आता अजून एक क्वेश्चन याच्यावरून मी तुम्हाला अँगल देतो. एक ट्रायंगल दिला आहे. ऑब्वियसली दिस इज 90 दिसतो येतो. थिटा दिला आहे 30 डिग्री. इथं B आहे, इथं A आणि हा दिला आहे 2. फाइंड A अँड B. आपल्याला काय फाईन करायचे A अँड B ची व्हॅल्यू फाईन करायची. अँगल दिला आहे 30 दिस इज. आता बघा AB अँगलच्या अपोजिट साईड आहे, म्हणजे AB इज अपोजिट, BC इज काय इथं येईल ॲडजस्टंट येईल, AC तर A येणार आहे. म्हणजे AC काय हायपोटेनस आणि त्याला A दिलं आहे. आता मला माझ्याकडे साईनचे किती ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन किती आहे साइन कॉस टॅन, हे 3 तर मेजर फंक्शन माझ्याकडे. हायपोटेनस आणि बेस मला फाईन करायचं, म्हणजे हायपोटेनस आणि ॲडजस्टंट मला फाईन करायचं. फर्स्ट फॉर्म्युला मी लावेल साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू काय होतो अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड, अपोजिट इज काय आहे AB अपॉन हायपोटेनस काय आहे AC.
ओके. साइन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. साइन 30 इज इक्वल टू, कारण का थिटा दिला आहे 30, मी घेतला साइन 30 इज इक्वल टू काय तो ए बीची व्हॅल्यू, ए बीची व्हॅल्यू ही, सॉरी दिस इज 2, ए सीची व्हॅल्यू काय ए, मला फाईन करायचं आहे ए. मी काय करेल, एला या साईडला आणेल, साइन 30ला त्या साईडला घेऊन जाईल, एला या साईडला आणलं, इकडे डिवाईडला आहे, इकडे होईल मल्टिप्लाय होईल तो. ओके, म्हणजे हा होईल ए साइन 30 इज इक्वल टू 2. साइन 30ला मी त्या साईडला घेऊन जाईल, किंवा मग साइन 30ची व्हॅल्यू पुट करून घेईल. साइन 30ची व्हॅल्यू माझ्याकडे स्टँडर्ड ह्या तुमच्या झाल्या असतील. साइन 30 इज इक्वल टू 1/2. बघा 10thमध्ये तुम्ही 90पर्यंत एक इंट्रोडक्शन म्हणून शिकला असाल की साइन 0ला काय व्हॅल्यू ते साइन अँगल 0 असेल तर साइन 0 काय तो 0. साइन 30 1/2. साइन 45 1/2. तुम्हाला हा जो टेबल आहे हा पण क्रॅम्प करून ठेवायचा आहे. 90पर्यंत नाही, त्याच्या पुढे पण दिलेले आहेत, ते पण क्रॅम्प करायचे आहेत, आपल्या फॉर्म्युला बुकमध्ये आहे. आता मला आता 10thमध्ये इथपर्यंत इंट्रोडक्शन झालं 90पर्यंत, 90च्या नंतरच्या अँगल ते इंट्रोडक्शन झालेलं नाही. ते आता तुमच्या 11thमध्ये 3rd चॅप्टरमध्ये मॅथमॅटिक्समध्ये होईलच. पण तुम्हाला हे पण क्रॅम्प करायचे आहेत की साइन 30 काय तो, साइन 45 काय तो, साइन 90 काय तो, तुम्हाला डायरेक्टली क्रॅम्प आहेत. आणि ते इन टर्म्स ऑफ रॅडियंट पण आणि डिग्री पण. डिग्रीमध्ये 30 45 घेणार, रॅडियनमध्ये ते अँगल काय होतात 5/6 5/4 5/3 30 म्हणजे काय π/6 π/4 π/3 π/2 चालत राहतात. 180 असेल तर तो पाय येईल, 360 असेल तर तो 2 पाय येईल. हे तुम्हाला क्रॅम्प करायचे आहेत, हळूहळू क्रॅम्प करायला स्टार्ट करा. तर डेली ना काहीतरी 5 किंवा 10 फॉर्म्युला बुकमधून क्रॅम्प करत चला, मग तुम्हाला नंतर लोड येणार नाही. आता याच्यात बघा ए साइन 32, ए साइन 30 काय तो, साइन 30 डिग्रीला साइन येतो 1/2, साइन 30 1/2. याच्या लागेल लिहिल मी 1/2 इज इक्वल टू 2. आता 1/2 तिकडे जाईल, हा 2 तिकडे गेला, हा ए राहिला, 2 × 2 4. म्हणजे ए जी साईड आहे हे येईल काय येईल 4. ओके, ए आला 4. आता मला फाईन करायचे बी साठी मी यूज करेल कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजस्टंट थिटासोबत सॉरी ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, ॲडजस्टंट अपॉन हायपो. ॲडजस्टंटची साईड ती काय आहे बी सी, हायपोटेनस काय आहे ए सी. बी सी काय दिला आहे बी, ए सी का फाईन केला आहे मी 4. ओके, ए सी म्हणजे का आता ए म्हणजे का फाईन केला मी 4. कॉस काय येईल, थिटाच्या जागेवर आता येईल 30. आता मला बी फाईन करायचा आहे, मी 4ला या साईडला आणेल तर तो काय होईल 4 × कॉस 30 इज इक्वल टू बी. सो बी इज इक्वल टू कॉस 4 × कॉस 30. तो 4 × कॉस 30 किती आहे, कॉस 30 जे पहिला तुम्ही तो 1/3 कॉस थिटा अँड 30 √3/2 √3/2. हा 2 गेला, हा 4 गेट कॅन्सल झाला, हा आला 3. म्हणजे ही जी साईड बघितली तुम्ही बी इज इक्वल टू 2 आली, ती काय आली 2/3. अशा तुम्हाला साईड फाईन करायचे. हा 30 होता. आता नॉर्मली पाहिला तर हा अँगल किती येईल, हा अँगल येईल 60. कारण का ऑल सम ऑफ द ऑल 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री येतात. हा तुमच्या 90 झाला, हा 30 झाला, 90 + 30 120. टोटल आहे 180 - 120, तो किती झाला 60 डिग्री. म्हणून हा आला तुमचा 60 डिग्री. हे माहिती असेल तुम्हाला, जॉमेट्रीमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत की तिघं अँगल्सची टोटल केली, सम केली, ट्रायंगलचे कोणतेही ट्रायंगल तिघं अँगलची सम केली तर काय होतं 180 डिग्री येतो. हे जस्ट इंट्रोडक्शन आहे.
अजून फॉर्म्युले दिले त्याच्यात जस्ट लाईक एक फॉर्म्युला दिला आहे साईन ए प्लस बी असा एक फॉर्म्युला दिला आहे. मग बघा तुम्ही जे फॉर्म्युला बुक तुमच्या हातात जे असेल तर त्याच्यात जनरल ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले म्हणून आहेत. त्याच्यात फर्स्ट फॉर्म्युला हा आहे साईन ए प्लस बी ज्यावेळेस असेल. आता हे फॉर्म्युले याचे डेरिवेशन आहेत की हा फॉर्म्युला कसा तयार झाला तर ते तुम्ही मॅथेमॅटिक्समध्ये शिकणार आहात. आपल्याला याचा यूज करावा लागतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते कसा यूज होणार. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करत जाऊ त्यावेळेस जास्त बेटर कळेल की याला की याला असं यूज करायचं आहे त्याला तसं यूज करायचं आहे. बट एक इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला डायरेक्टली येऊन जाईल तसं नाही व्हायला की तुम्ही फॉर्म्युला बुक बघितलं नाही. फॉर्म्युला बुक का बघायचे आहे तुम्हाला कारण त्याच्यातल्या प्रत्येक गोष्ट जेवढ्या लागणार आहेत त्याच गोष्टी ठेवल्या आहे मी. बाकी सर्व काढून टाकल्या आहे जेवढ्या लागणार आहेत त्याच. जेवढ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे तेवढ्याच ठेवल्या मी. तुम्हाला क्रॅम कशा करायच्या आणि यूज कसं करायचं आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता साईन ए प्लस बी जो फॉर्म्युला दिला तो कसा आहे साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी. इथं ए बी काय आहे अँगल आहेत. ओके थिटाच्या जागेवर ठेवा अँगल घेतले 2 आहे म्हणून ए आणि बी घेतलं आहे. काही बुक्समध्ये तुम्हाला असं मिळेल ते साईन अल्फा प्लस बेटा असा फॉर्म्युला असेल काही बुक्समध्ये. बट आपल्यासाठी हे इनफ आहे साईन ए प्लस बी. आता याचा यूज केव्हा होतो सपोज मला फाईंड करायचं आहे साईन 135. आता मी आधीच सांगितलं तुम्हाला की हा टेबल तर तुम्हाला क्रॅम्प करून घ्यायचा आहे. साईनची व्हॅल्यू स्टँडर्ड अँगल आहे ते 0 डिग्री 30 45 60 90 180 पण आहे 360 पण आहे 270 पण आहे आपल्या बुकमध्ये आहेत ते तुम्हाला क्रॅम्प करून ठेवायचे. पण तुम्ही 135च्या क्रॅम्पने करणार आहे कारण तुम्ही सर्व तर क्रॅम्प करू शकत नाही म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युले यूज करायचे. याच्यात अजून ASTC रूल येतो जो आपण पाहणार नाही आहे. ASTC रूल तुम्ही मॅथेमॅटिक्समध्ये शिकणार त्याच्यानुसार तुम्ही कोणत्याही अँगलची साईनची व्हॅल्यू कॉस्टची व्हॅल्यू डायरेक्टली फाईंड करू शकतात विथ द हेल्प ऑफ दिस टेबल. ते मॅथेमॅटिक्समध्ये शिकणार आपल्याला ते लागत नाही. मॅथेमॅटिक्समध्ये तुम्हाला येणार आहे त्यावेळेस तुम्ही ते शिकणार आहात. बेसिक फॉर्म्युला हा काय आहे साईन इज इक्वल टू 135. मला हा फाईंड करायचा आहे. मी आज 135ला कसं लिहिल बघा 45 + 90. 135ला कसं लिहिलं मी 45 + 90. 45 काय ए 90 काय झाला माझ्या बी. मग ते याच्यात याला मी इन टर्म्स ऑफ असं लिहिल काय येईल ते साईन ए काय आहे 45 ब्रॅकेट कॉस बी काय आहे 90 प्लस कॉस ए ओके कॉस ए 45 अँड साईन बी म्हणजे साईन 90. आता साईन 45 तुम्ही ऑलरेडी क्रॅम्प केला असेल तो राहील 1/√2. कॉस 90 तो पण तुम्ही क्रॅम्प केला आहे तो येतो 0 तो येईल 0. कॉस 45 तो पण तुम्ही क्रॅम्प केला आहे 45च्या हा कॉलम कॉसच्या रो 1/√2. साईन 90च्या कॉलम अँड साईनच्या रो काय येतो येतो आहे 1. हा आला तुमच्या 0 हा आला तुमच्या 1/√2. सो ॲन्सरमध्ये येईल 1/√2 साईन 135. कळलं हा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे. 2 अँगलची सम म्हणजे तुम्हाला जो अँगल दिला त्याचे डिवायडेशन करा अशा नॉन व्हॅल्यूमध्ये डिवाइड करा की ते याच्यामध्ये कुठंतरी यायला पाहिजे. आपण केलं 45 90 कारण मला 45 माहिती आहे 90 माहिती आहे. तुम्ही याच्या जागेवर असं नाही करू शकत साईन 135 इज इक्वल टू साईन 15 + 120 असं नाही करू शकत कारण तुम्हाला साईन 15ची व्हॅल्यू तुमच्याकडे क्रॅम्प केलेली नसेल. तुम्हाला असं स्प्लिट करायचे यांना जेणेकरून तुमच्याकडे ते क्रॅम्प केलेलं असते. ओके जास्त काही यूज नाही होतो हे फॉर्म्युले बट तरी एखादा आला तर तुम्हाला माहिती असायला हवं. असं एवढं काय काय चाललं आहे असा विचार करायचा नाही आधीच सांगतो आहे मी. ते नंतर हळूहळू करत 18 मंथ आहेत 18 मंथमध्ये सर्व बरोबर होतं ते
तसा सेम फॉर्म्युला अजून एक आहे, हा साईनचा आहे, तर सेम फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बी पण आहे. मायनसचे पण फॉर्म्युले आहेत पण ते आपल्याला लागत नाही, तर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकणारच आहात त्यावेळेस तुम्हाला कळेल. ते कॉस ए प्लस पण आहे, कॉस ए प्लस बी पण आहे, तो येतो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा पण एक फॉर्म्युला आहे, हा पण एक फॉर्म्युला आहे. अजून ओके. आता एक करेक्शन करायचे आहे तुम्हाला फॉर्म्युला बुकमध्ये. करेक्शन म्हणजे एक फॉर्म्युला ॲड करायचा आहे. त्याच जनरल ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला जे याच्यामध्ये जे हा इथं एंडिंगमध्ये बघा काय आहे, पहिले तर हा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा एक फॉर्म्युला आहे. आता याचा यूज कसा होतो ते बी मी एकदम शॉर्टली दाखवतो का. साइन 2 थीटा आहे, मी तुम्हाला फाईन करायला लागलो साइन 180 फाईन करा मला. तुमच्याकडे ॲक्च्युली फॉर्म्युला बुकमध्ये साइन 180ची व्हॅल्यू डायरेक्टली आहे, क्रॅम्प करून घ्यायची तुम्हाला, ती दिलेली ती डायरेक्टली, ती तुम्हाला क्रॅम्प करायची. पण आता आपल्याकडे आहे का, माझ्याकडे समजा साइन 180 मी विसरून गेलो, सपोज साइन 180 मी विसरून गेलो, मला फाईन करायची, पण मला ह्या सर्व माहिती आहे, 90पर्यंत माझे क्रॅम्प केलेलं आहे, मला आठवण आहे, साइन 180 विसरून गेलो. मी साइन 180ला काय करेल, एकतर 90 + 90 करून देईल, म्हणजे मी कोणता फॉर्म्युला यूज करेल, साइन ए प्लस बीचा जो आता यूज केला. अदरवाईज याला अजून एक करू शकतो मी, साइन 2 × 90. 2 × 90 म्हणजे काय येईल, 180. आता 2 × 9, लुक ॲट दिस, 2 थीटा इज इक्वल टू 90 होऊन गेला. हा मी ॲज इट इज 2 ठेवला, थीटा काय झाला आहे 90 झाला आहे, कॉस का झाला आहे 90 झाला, कॉस थीटा झाला कॉस 90. काय येईल हा 2, साइन 90 काय तो, साइन 90 येतो 1, कॉस 90 काय तो 0. सो साइन 180 काय येईल 0. तुम्ही बुकमध्ये चेक करून घ्या, साइन 180 0 आहे. तुम्ही अकॉर्डिंग टू दिस गेला असतात साइन ए प्लस बीने, तर तो काय तो साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. मध्ये सम आहे, कुठं गेला इथं, याच्या अकॉर्डिंग टू दिस 180ला 90 गेला. आता काय येईल हा साइन 90 कॉस 90 प्लस कॉस 90 साइन 90. का, कारण ए आणि बी दोघं 90, ए पण 90 बी पण 90, मग साइन ए आला म्हणून 90, कॉस बी 90 90 90 90. आता साइन 90 येतो 1, हा येतो 0, कॉस 90 येतो, साइन 90 बघा 1, कॉस 90 येतो 0, कॉस 90 येतो 0, हा येतो 0, ॲन्सर आला 0. हे ॲन्सर बघा, हे ॲन्सर बघा सेम. तुम्ही या वेने तुम्ही ह्याचा यूज करा किंवा याचा यूज करा ॲज इट. पण असं नाही की मग एकच फॉर्म्युला क्रॅम्प करतो सर मी दोघा, तसं नाही. आठवण द्या, हा याच्यापेक्षा साइन ए प्लस बी जो पण आहे हा, याच्यापेक्षा हा फॉर्म्युला जास्त यूज होतो ज्यावेळेस ॲन्सर हे फॉर्म्युल्याच्याच टर्म्समध्ये असेल. आपल्याला न्यूमेरिकल्स ॲन्सरपेक्षा 0 1 2 3 4 असं ॲन्सर येण्यापेक्षा जास्त कोणते क्वेश्चन येतात ज्याचे ॲन्सर हे ट्रिग्नोमेट्री म्हणण्यापेक्षा एक फॉर्म्युला तयार करतात. तुम्ही सहसा न्यूमेरिकल सॉल्व नाही करत JEEमध्ये नीटमध्ये, तुम्ही एक फॉर्म्युला तयार करता समजा, असे ॲन्सर असतात आपल्याला. तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला पण पाहिजे आणि तो पण पाहिजे, सॉरी हां. आणि खाली एक फॉर्म्युला दिला आहे साइन 2 थीटा, तसा हा दिला आहे कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा इज इक्वल टू दिला आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. त्याच्या खाली परत कॉस 2 थीटा इज इक्वल टू हे एक, कॉस 2 इक्वल टू आणि दुसरा फॉर्म्युला येतो तो म्हणजे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. आणि अजून एक येतो जो तुम्हाला आता लिहायचा आहे फॉर्म्युला बुकमध्ये, जो राहिला आहे लिहिताना, तो म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1.
काय आला कॉस टू थिटा इक्वल टू जे आहे कॉस टू थिटा इज हा पण कॉस टू थिटा म्हणजे कॉस टू थिटा इज इक्वल टू तर तुम्ही हा यूज करणार अदरवाईज हा अदरवाईज हा. आता याच्याकडे पहा कॉस टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ह्या फॉर्म्युल्यावरनं मला मी काय केलं पुढे असा ॲरो केला असा बरोबर आहे. असा ॲरो करताना इथला जो खालचा जो फॉर्म्युला आहे हा हे याला डिराईव्ह केलं कसं या फॉर्म्युल्यावरनं मी साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढली. हा साइन स्क्वेअर थिटा याचे काय होईल बघा साइन स्क्वेअर थिटाला मी या साईडला आणतो मायनस ए पॉझिटिव्ह होईल हा ऑलरेडी पॉझिटिव्ह जे तो काय येईल मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस टू थिटा इज इक्वल टू 1. काय केलं मी फक्त ही या साईडला आणली. आता मी कॉस टू थिटाला तिकडे घेऊन जाईल कारण का मला साइन स्क्वेअर थिटा फाईंड करायचा आहे. तो काय होईल 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉसला तिकडे गेला 1 मायनस कॉस टू थिटा. सो साइन स्क्वेअर थिटा हा येईल 1 मायनस कॉस टू थिटा अपॉन 2. हा काय आला साइन स्क्वेअर थिटा. सिमिलरली वरच्या साईडला जे पाहिलं तुम्ही तिथं तर तिथं फाईन केला आहे कॉस स्क्वेअर थिटा. तर तो फाईन करताना हा फॉर्म्युला यूज केला आहे जो मी तिथं लिहायला विसरलो आहे. हा फॉर्म्युला यूज केला आहे. आता इथं बघा मला काय फाईन करायचे कॉस स्क्वेअर थिटा इकडं कॉस स्क्वेअर थिटा आहे ओके प्लस जे मी त्या साईडला राहू देईल. हा बघा हा लिहितो मी कॉस टू थिटा ॲज इट इज जसं आहे तसं लिहिलं आहे. याला इथंच राहू दिलं 1ला या साईडला आणलं. हा काय मायनस इकडून काय होईल तो प्लस होईल त्या साईडला राहील कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा सॉरी मला कॉस स्क्वेअर थिटा फाईन करायचे. मी ही साईड पूर्ण इकडं ती पूर्ण तिकडं लिहिली ती 2 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस टू थिटा. काहीच नाही केलं आहे फक्त ह्या साईडला इकडं आणि ह्याचा LHSला RHSमध्ये लिहिलं RHSला LHSमध्ये लिहिलं आहे आणि ह्याला पुढे मागे केलं प्लस हे काय फरक नाही पडत 1 प्लस सॉरी 1ला तुम्ही नंतर प्लस केला की आधी लिहा याच्यामध्ये काही फरक पडत नाही. मला कॉस स्क्वेअर थिटा काढायचा मी 2 तिकडे घेऊन जाईल कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस टू थिटा अपॉन 2. म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा येईल त्यावेळेस मायनस येतो आहे कॉस स्क्वेअर थिटा असेल त्यावेळेस प्लस येईल. आता हा जो फॉर्म्युला आहे तो इथं लिहिला आहे याच्या या ॲरोच्या समोर आणि ॲरोच्या समोर मी लिहिला आहे हा. तर हा कुठून डिराईव्ह झाला हा म्हणून तुम्ही ना लिहिताना लिहून घ्या बघा साइन टू थिटा कसं आहे ते साइन टू थिटा दिला आहे नंतर कॉस ही एक डेफिनेशन आहे ही पण हा सॉरी हा एक फॉर्म्युला आहे हा आणि त्याच्या खाली हा पण लिहून घ्या कॉस टू थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 त्याच्यावरून मग हा तयार होतो. आणि अजून नंतर पुढे डॅश करून लिहिलं आहे मी की ज्यावेळेस हा थिटा असेल त्यावेळेस बघा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आला 1 मायनस कॉस टू थिटा अपॉन 2. बट इफ थिटा इज इक्वल टू थिटा बाय 2 हा जो अँगल आहे हा थिटा आहे पण थिटा बाय 2 जे असेल तर तो काय येईल साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस टू थिटा बाय 2. थिटाच्या जागेवर फक्त थिटा बाय 2 पुट केला आहे हा सेम आहे हा 2 गेला हा आला 1 मायनस कॉस थिटा अपॉन 2. हा फॉर्म्युला यूज होतो आपल्याला वर्डन त्याच्या चॅप्टरमध्ये किंवा कायनॅमेटिक्समध्ये पण हा फॉर्म्युला यूज होणार आहे की थिटा बाय 2 असेल त्यावेळेस काय हे शेवटी फक्त त्यांनी एक प्रॉब्लेम मला आठवण आहे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर त्यांनी त्या प्रॉब्लेमला थोडं एंडमध्ये येऊन फिरवून दिला विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री तिथं त्यांनी हा फॉर्म्युला यूज केला आहे. तुम्हाला जे हा फॉर्म्युला मग जेव्हा पण स्टुडंट असेल त्याने ज्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व केला असेल आणि त्याला जर हा फॉर्म्युला माहिती नसेल साइन स्क्वेअर थिटा बाय 2 काय तो आपण काय कुठपर्यंत कोणतंही बुक बघणार तर कोणत्याही फॉर्म्युला बुकमध्ये तुम्हाला इथपर्यंतच फॉर्म्युला असेल की साइन स्क्वेअर थिटा कुठे गेला सॉरी साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा तो त्यांनी साइन स्क्वेअर थिटा बाय 2चा फॉर्म्युला दिलेला नाही मी तो डायरेक्टली आता देऊन टाकला बुकमध्ये कारण तो प्रॉब्लेममध्येच होता. एक असा प्रॉब्लेम आला आहे मागच्या बॅचमध्ये ज्या शिकवलं मी त्यावेळेस मला दिसला होता तर एंडमध्ये त्यांनी काय केलं होतं की हा फॉर्म्युला आपण ॲन्सरला डायरेक्ट चेंज करून दिला आहे. तर पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत नसेल तर तुमची पूर्ण मेहनत पाण्यात म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युले
क्रॅम्पच करायचे. हा ज्याला साइन स्क्वेअर थिटा बाय 2, सिमिलरली कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 पण करायचा आहे तुम्हाला. तो काय येईल, काय नाही, फक्त थिटाच्या जागेवर थिटा बाय 2 पुट करायचा आहे. तो येईल 1 + cos 2 थिटा बाय 2/2. थिटा 2 गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल होईल, तो होऊन जाईल. सिमिलर हा फक्त मायनसच्या जागेवर प्लस. लगभग संपलं आहे आपलं. खाली तुम्हाला दिलं एक अबाउट निगेटिव्ह अँगल्स दिले आहे. त्याच्यामध्ये साईन मायनस थिटा असेल तर काय होईल, साईन मायनस थिटा असेल तर डायरेक्टली मायनस पुढे घ्यायचा असतो आणि तो येतो साईन थिटा. कॉस मायनस थिटा असेल तर डायरेक्टली कॉस थिटा येतो, मायनस साईन पुढे येत नाही. आणि टॅन मायनस थिटा असेल तर मायनस साईन डायरेक्ट फ्रंटला लिहायचं, पुढे लिहायचं आणि टॅन थिटा डायरेक्टली घ्यायचं. कारण साईन मायनस थिटाची व्हॅल्यू माहीत नाही. बघायचं साईन सर्व पॉझिटिव्ह दिसतील, साईन -45 माहिती नाही. तुम्हाला सपोज मी सांगितलं की साईन -30 फाईन करा, तर त्याला तुम्ही असं लिहिणार आणि साईन 30 मला माहिती, मग मी लगेच असं लिहून देईल. साईन 30 काय येतो, हा 30 साईन हा येतो 1/2 म्हणजे -1/2. साईन कॉस टॅन, साईन ज्यावेळेस मायनस असेल मध्ये त्याला फ्रंटला लिहा आणि साईन थिटा ॲज इट इज लिहून द्या. कॉस असेल तर मायनस सोडून द्या, इग्नोर करा, लिव्ह इट, तो लागत नाही. आता असे जे फंक्शन आहे, हा एक साईनचा फंक्शन, एक टॅनचा फंक्शन, ज्यांचे मायनस साईन हे फ्रंटला लिहावं लागतं, यांना म्हणतात ऑड फंक्शन. ज्यांचं साईन निगेटिव्ह साईन जे असेल ते बाहेर लिहितात तुम्ही, त्यांना म्हणतात ऑड फंक्शन आणि याला म्हणतात इवन फंक्शन. हे पण तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकणार आहात. हे पण आहे 3rd चॅप्टर का 4th चॅप्टर ट्रिग्नोमेट्री, त्याच्यामध्ये सर्व आहे. फक्त तुम्ही जस्ट लाईकली आठवण द्या की हां तुम्हाला हे रीड क्रॅम्प करायचे ते डायरेक्टली, हे यूज होतील कुठं ना कुठं. अजून रेंज दिली आहे ती आपण नंतर बघणार, आता नाही. ती लास्टच्या ह्याच्यामध्ये फॉर्म्युला बुकमध्ये लास्ट पेजवर एक हे ग्राफ दिले साईन कॉसचे, त्यावेळेस आपण रेंज बघू. आता होमवर्क देतो मी थोडासा तुम्हाला. फाइंड 1 कॉस डायरेक्टली काय कॉस साईन, अजून हे तुम्हाला फाइंड करायचे आहेत. बस पुष्कळ आहेत, 4 पुष्कळ आले. आता तुम्ही जे होमवर्क केला आहे मागच्या लेक्चरला, मला प्रॉब्लेम नाही आठवण येते काय दिला होता मी त्याच्यामध्ये, क्लिपमध्ये येतो. ओके, वॉटर जो असेल तो फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमचे जे ॲन्सर आहे 1st, 2nd and 3rd and 4th, त्याच्यामध्ये तुम्ही ॲन्सर बरोबर काढलेत, नो डाऊट. तुम्ही जे अँगल फाईंड केलेत एक्झॅक्टली म्हणजे राईट आहेत. ओके, बट तुम्ही ज्यावेळेस अँगल काढत होते तर डायरेक्शनच्या विचारच नाही केला आहे. तुम्ही डायरेक्शनबद्दल विचार नाही केला, ते प्रॉब्लेम परत एकदा बघा आणि डायरेक्शनच्या सेन्सने फाईंड करा. मी आधीच सांगितलं होतं, मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे शिकवलं मग एक चेक करत होतं की तुमचे किती लक्ष होतं. असं मी ज्यावेळेस तुम्हाला शिकवलं त्यावेळेस आधीच सांगितलं की सपोज अँगल क्लॉकवाईज असेल, सॉरी अँटी क्लॉकवाईज असेल तर थिटा घ्यायचा आहे तुम्हाला पॉझिटिव्ह, आणि सपोज डायरेक्शन क्लॉकवाईज असेल तर थिटा घ्यायचा आहे तुम्हाला निगेटिव्ह. ओके, त्याच्यातली 4मधून कोणता प्रॉब्लेम तुमचा चुकला आहे हे तुम्हीच मला सांगायचं आहे परत आज एकदा.
याच्या परत एकदा बघ ज्या चारीचा प्रॉब्लेम कोणाचे आन्सर काय तुम्ही मला सांगायचे. अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. तुम्ही सर्वांना ॲज अ क्लॉकवाईज ॲज अ अँटी क्लॉकवाईज धरून घेतलं आहे. सर्वांची टोटल अँगल बरोबर आला आहे, पण तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तुम्ही हे पाहिलंच नाही. मी याच्यासाठी मी स्टार्टिंगला एवढं सांगून दिलं होतं, बट मी ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, ज्यावेळेस 2-3 प्रॉब्लेम घेतले, मी सर्व अँटी क्लॉकवाईज घेतले होते. एकामध्येही क्लॉकवाईजचं डायरेक्शन होतं, म्हणून आपले जे इथं सॉल्व्ह केले सर्व पॉझिटिव्ह होते. मग तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह केले त्यावेळेस तुम्ही सर्व फक्त सम करून घेतले आणि ॲन्सर देऊन टाकले, सम करून घेतले ॲन्सर देऊन टाकले. त्याच्यामध्ये सर्व अँटी क्लॉकवाईज नव्हती. तुम्ही डायरेक्शनने नीट पाहिलं, डायरेक्शन बघा तुम्हाला कळेल. आणि त्याच्यामधलं कोणतं तुमचे ॲन्सर चुकीचे आहे, कोणतं बरोबर आहे ते फक्त प्लस मायनस करून मला परत सेंड करायचे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ चारी चेक करायचे. त्याच्यामध्ये कोणते काय डायरेक्शन बघितलंच नाही तुम्ही. मी तुम्हाला, कारण मी डायरेक्शन ओरिएंटेड प्रॉब्लेम इथं घेतलेत नव्हते. मी फक्त स्टार्टिंगला सांगितलं होतं की अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. तिथं बघा डायरेक्शन दिलेले आहेत. तर ठीक आहे, आता उद्यापासून म्हणजे ट्रिग्नोमेट्री पण आपलं संपलं. जे जसं इंट्रोडक्शन होतं, हे फॉर्म्युले क्रॅम करायचे. आता विचार नका करू की एवढे फॉर्म्युले खूप क्रॅम करायचे, म्हणजे म्हणून डेली 5-6 फॉर्म्युले किंवा 10 फॉर्म्युले क्रॅम करत चालायचे पुढे हळूहळू. ज्यावेळेस यूज होतील त्यावेळेस ते अजून म्हणजे इझिली क्रॅम्प होत जातील. पण आतापासून थोडे करत राहा. डेली तुम्ही जेवढा स्टडी करणार तेवढं तुम्हाला नंतर लोड येणार नाही. नंतर एक वेळ असा येतो ना की माणूस सोडून देतो, जाऊ द्यार नाही होते मायाने. तसं करायचं नाही, आत्तापासून करत राहा. तसं होमवर्क दिला त्यावेळेस मला कळलं की तुम्ही आता 4 स्टुडंट आहे, 4चे स्टुडंट एकदम इंटरेस्टेड आहात, तुम्ही करतात पण. तर ते डेली करत राहा. ठीक आहे, उद्यापासून आपण बघणार आहे. याच्यानंतर अल्जेब्रा आहे. पुढच्या टॉपिक आहे तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं तर AST's रूल म्हणून एक टॉपिक आहे, तो आपण नाही घेणार आहे. तो आपल्याला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस घेऊ, कारण तो पहिल्या 5-6 चॅप्टरमध्ये यूज नाही होत. आणि तोपर्यंत मॅथमॅटिक्समध्ये तो होऊन जाणार आहे. मॅथमॅटिक्समध्ये 3rd किंवा 2nd चॅप्टरमध्ये जायचं तो ट्रिग्नोमेट्रीमधलाच फॉर्म्युला. तर तो त्यावेळेस होईल, म्हणून तो आपण घेणार नाही. 1 मिनिट. तर तो आपण घेणार नाही. अल्जेब्रामधले बी जे इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे, सोल्युशन आहे, बायनॉमियल एक्सप्रेशन आहे, हे पण आपल्याला आत्ता यूज होणार नाहीत. म्हणजे पहिले 5-6 चॅप्टरमध्ये ते कुठं यूज होत नाही, म्हणून आपण ते पण घेणार नाही. ते ज्यावेळेस यूज होतील त्यावेळेस घेऊ. आणि इन केस मी तुम्हाला त्यावेळेस विचारेल की ते मॅथमॅटिक्समध्ये झालं का. मॅथमॅटिक्समध्ये हे सर्व आहे, तुमच्या 11th हे लगभग सर्व आहे. त्यावेळेस हे तुम्ही झालं असेल तर मग आपण स्किप करून डायरेक्ट त्याचा यूज करू. नाही झालं असेल तर मग आपण ते परत रिटर्न घेऊ आणि त्याचा यूज कसा करायचा आहे ते बघून घेऊ. पण आत्ता ते लागणार नाही. आता मी शिकवलं पण तुम्हाला तर ते विसरून जाणार तुम्ही. पण ज्यावेळेस ते आपल्याला लागेल त्यावेळेस आपण पाहू. त्याच्यानंतर पेज नंबर 5 डिफरन्सिएशन आहे, ते उद्यापासून स्टार्ट करू. आणि ते मेन आहे आपल्यासाठी. याला डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन. मी आधी फर्स्ट लेक्चरलाच बोललो होतो की डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन हे मॅथमॅटिक्सचे चॅप्टर डायरेक्ट टॉपिक नाहीत. चॅप्टर आहे, 2-2 चॅप्टर्स, 1-2 चॅप्टर्स आहे. डिफरन्सिएशन हे 11च्या एंडिंगला होतं, पण ते आपल्याला आता लागणार आहे म्हणून आपण ते शिकणार आहोत. त्यातलं फक्त मेन फॉर्म्युले जे तेवढेच शिकू, जास्त नाही शिकणार. पण त्याच्या फिजिकल मिनिंग काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. मिनिमम 5-6 डेज डिफरन्सिएशनच चालेल फक्त. नंतर इंटिग्रेशन येईल. इंटिग्रेशन हे 12th तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये परत मिळणार आहे, बट ते आपल्याला यूज करायचे म्हणून ते शिकण्याचा भाग आहे. म्हणून उद्यापासून आपण बघू डिफरन्सिएशन. ओके, आजच्या दिलेलं होमवर्क करा आणि याचे मला ॲन्सर परत सेंड कर जा. कोणता अँगल पॉझिटिव्ह आहे, कोणता निगेटिव्ह, 1st, 2nd, 3rd, 4th का होतं ते. डायरेक्ट ॲन्सर लिहून पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून पण पाठवलं तरी चालेल. पूर्ण नोटबुकवर लिहायचं नाही, काय गरज नाही की नवीन सॉल्व करायचं, तसं काही नाही करायचं. तुम्हाला फक्त जे तुम्ही सॉल्व केलेत त्यांचे ॲन्सर बघा आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोणता येणार आणि निगेटिव्ह कोणता येणार आहे तेवढे करेक्शन करून त्याचे फोटो टाकून द्या. अजून दुसरी गोष्ट की नोटबुक फर्स्ट जी आहे ती स्टेट बोर्डची नोटबुक आहे. म्हणजे मी स्टेट बोर्ड ज्यावेळेस शिकवेली तर मी तुम्हाला सांगून देईल की हे स्टेट बोर्डचे आहे, तुम्हाला आधीच नोट्स देईल. त्याच्यात स्टेट बोर्डची थेअरी, त्याच्यातले प्रॉब्लेम सर्व एका नोटबुकमध्ये येणार आहे. थेअरी झाले का प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगेल की त्याच्यात लिहायचे. सेकंड नोटबुक जी आहे ना, जी JEE नीट CET कॉमन नोटबुक आहे, त्याच्यात काय येणार आहे, जे इथं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल ते प्रॉब्लेम त्याच्यात येतील. थेअरी त्याच्यात नसेल, थेअरी डायरेक्ट बुक देईल मी, तेच तुमच्याकडे असेल. तुम्हाला थेअरी लिहायची गरज नाही, JEE फक्त फॉर्म्युले राहतात ते काय लिहायची गरज नाही, ते तुमच्याकडे बुकमध्ये असेल. मी इथं जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन ते सेकंड नोटबुकमध्ये लिहायचे, JEE नीटचे. परत एकदा सांगतो मी. आणि थर्ड
आणि सॉरी त्याच्यामध्ये अजून होमवर्क जो देईल ते पण त्याच्यातच लिहायचे आहे, जे डबल नीटच्या होमवर्क देईल ते पण त्याच्यात लिहायचे आहे. आणि थर्ड नोटबुक ही एक प्रकारे रफ नोटबुक आहे, जे इथं मी बडबड करतो रनिंग नोट्स काढून घ्यायचे तुम्ही. वाटलं तुम्हाला की ही कन्सेप्ट मी सांगेल की ही कन्सेप्ट मी एखादा आता ठीक आहे आपलं फिजिक्स अजून स्टार्ट नाही झालं आहे, ज्यावेळेस फिजिक्स स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगून दिलं की ही कन्सेप्ट बुकमध्ये नाही, ही कन्सेप्ट हँडबुकमध्ये पण नाही, तुम्ही ती लिहून घ्या, तुम्ही लिहून घ्यायची. ओके, त्याच्यासाठी थर्ड नोट ती रफ नोटबुक असेल ती लिहिताना एकदम रफली लिहायचं, त्याला एकदम नीट असं एकदम काय म्हणते स्टेप बाय स्टेप असतं तसं काही नाही लिहायचं, तुम्हाला कळायला पाहिजे. विदिन 24 आवर्स तुम्ही ते रीड करायचे आहे, परत जी कन्सेप्ट इथं शिकवलेलं असतील म्हणून ते लिहून घ्यायचे आणि परत 1-2 दिवसात त्याला रीड करून घ्यायचे, म्हणजे ते कन्सेप्ट तुमच्या डोक्यात पूर्ण फिट होते. ओके फायनल. चला ठीक आहे, मग आता उद्या भेटू आपण डिफरन्सिएशनसोबत. नाही कळत असेल, स्पीड जास्त होत असेल तेही सांगा मला, ते सर स्पीड जास्त होतं आहे थोडं हळू शिकवा, वॉटर जे असेल ते. नाही कळत असेल तेही विचारा मला. आणि हे बघून एवढं घाबरू नका की काही एवढे फॉर्म्युले की काय हळूहळू क्रॅम करत चला, ते होतात. नंतर जाऊन तुम्हाला असं वाटतं की रे काहीच नव्हतं येतं असं वाटायला लागतं. ते स्टार्टिंगला वाटतं थोडंसं कधीमध्ये, काही लोकांना वाटेल, काहींना तर वाटणार पण नाही. काहींना तर हे 10th ज्यांनी चांगलं केलं आहे, प्रॉपर वेने केलं, त्याला वाटेल की ठीक आहे हे मी पाहिलेलंच आहे. हे ज्यावेळेस यूज होतात ना त्यावेळेस ते इझिली होऊन जातात, इझी होतं, ते काय एवढं विशेष नाही. चालेल, थँक्यू. आपण आता उद्या भेटू.